आतापर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार बैठकीसाठी अनुपस्थित आहेत। आतापर्यंत या बैठकीला आता बराच वेळ झाला, मात्र ते 6 खासदार या बैठकीसाठी अनुपस्थित आहेत। 6 खासदार कोण? संजय दिना पाटील, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वागचौरे, संजय जाधव हे ते 6 खासदार बैठकीला अनुपस्थित आहेत। तर या बैठकीसाठी राजाभाऊ वाजे, संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई हेच फक्त उपस्थित आहेत। या बैठकीसाठी म्हणून संसदीय दलाच्या या बैठकीसाठी व्हीप बजावण्यात आलेला होता, मात्र ते 6 खासदार या बैठकीसाठी अद्यापही अनुपस्थित आहेत। पुन्हा एकदा थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेशजी, संजय दिना पाटील म्हणाले होते की मी या बैठकीसाठी येईन, मात्र तेही आले नाहीत। 6 खासदार या बैठकीसाठी आता अनुपस्थित आहेत। काय नेमकी चर्चा घडत असेल आतमध्ये? उद्धव ठाकरे यांना देखील काही संवाद साधला असेल संजय राऊतांनी, आणि त्यानंतर पुढची कायदेशीर प्रक्रिया इथूनच सुरू होईल। तर अनंत कळसे सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, आधी आपण त्यांच्याकडनं या संदर्भात माहिती घेऊया। सर, स्वागत तुमचं TV9 मध्ये। 6 खासदार त्या बैठकीसाठी अनुपस्थित आहेत, व्हीप बजावण्यात आलेला आहे, तर मग आता ठाकरे सेनेकडनं काय नेमकी कारवाई या संदर्भात होऊ शकते? अनुपस्थित आहे म्हणजे त्यांचे 9च आहेत ना, त्यामुळे हे सगळे 6 खासदार त्यांच्या दुसऱ्या गटाकडे आहे, त्यामुळे कदाचित हे आता सक्सेस होईल असं वाटतं मला। कारण त्यांच्याकडे आता 6 खासदार झाले, इथे अनुपस्थित 6 आहे, म्हणजे 6 अपोजिट साईडला गेले आणि 3च त्यांच्याकडे आहे। तर 3 वर ते त्याच्यावर भागू शकणार नाही आणि जे काही प्रोसेस आहे त्यांची ती आता पूर्ण होईल, कारण त्यांना 5च हवे आहे, 6च हवे आहेत ना, आणि 6 अनुपस्थित आहे, म्हणजे 6चा कोटा पूर्ण होतो त्यांचा। नक्की सर, मात्र आता जी बैठक बोलवण्यात आली आहे तर त्याचा व्हीप देखील बजावण्यात आलेला आहे। व्हीप पाळणार नाहीत मग त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते, किंवा मग एक गट स्थापनेसाठी म्हणून त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते। नाही, त्यामध्ये ते पिटिशन फाईल करतील व्हीप मोडला म्हणून, पण हा विषय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्या 4-5 वर्षापासून प्रलंबित आहे। मागच्या शिवसेनेच्या केसेसमध्ये सुद्धा व्हीप मोडलेला आहे, त्यावर सर्वोच्च न्यायालय अजून काहीही सांगत नाही। मी न्यायालयाविषयी संपूर्ण आदर राखून सांगतो की न्यायालयाने हा निर्णय द्यावा। व्हीप म्हणजे काय, ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी म्हणजे काय, तुमचं रेजिस्ट्रेचर पार्टी म्हणजे काय, त्याचा अर्थ काय होतो, याचं इंटरप्रिटेशन अजूनही पेंडिंग आहे सर्वोच्च न्यायालयाकडे। तर याचं काय होईल मला माहित नाही, हा विषय जाईल परत सर्वोच्च न्यायालयामध्ये जाईल विषयाला। नक्कीच, मग कायदेशीर कारवाईचे नेमके काय ऑप्शन्स असतील? कसली कायदेशीर कारवाई? आधीची स्प्लिट पेंडिंग आहे, आधीचाच निर्णय पेंडिंग आहे, परत त्या पक्षामध्ये फूट पडली, हा फुटीचा निर्णय परत सुप्रीम कोर्टाकडे जाईल। आता काय सांगणार तुम्हाला आता हे? सर, या सगळ्यात गेल्या काही काळापासून आपण पाहतोय गट स्थापन करत मग दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात विलीन होण्याचं प्रकरण किंवा घटना सातत्यानं घडतायत। या सगळ्या संदर्भातच नेमकी काय योजना करणं गरजेचं आहे की असे प्रकार? काही नाही, अँटी डिफेक्शन लॉ हा चांगल्या हेतूने केलेला आहे आणि त्याच तरतुदी अगदी क्लिअर आहे, पॅरा 4 मध्ये अगदी क्लिअर आहे। दुसरा जर असं झालंय तर तो एक पक्ष स्थापन करायचा त्यातून वेगळं होऊन, आणि संसदीय पक्षामध्ये किंवा पार्लमेंटरी पार्टीमध्ये त्यांना 2/3 सदस्यांनी त्या मर्जरला, विलिनीकरणाला मान्यता दिली पाहिजे, आणि तो नवीन जो पक्ष आहे त्याने कुठल्या तरी पक्षात विलीन झालं पाहिजे। जसं पश्चिम बंगालमध्ये याचं झालेलं आहे, तृणमूल काँग्रेसचं झालंय, ते कुठल्या तरी TMC छोट्या पक्षामध्ये तो पक्ष विलीन झाला, ही करेक्ट प्रोसिजर आहे। पण आता याच्यामध्ये जे महाराष्ट्रात झालं सगळं शिवसेनेचं प्रकरण, त्याचा निर्णय अजून सर्वोच्च न्यायालय देत नाही, 4 वर्षापासून देत नाहीत। चंद्रचूड गेले, गवई गेले, सूर्यकांत गेले, तो जर निर्णय आला असता तर आपलं हे सगळं क्लिअर झालं असतं इंटरप्रिटेशन। आता त्याचीच फूट अजून क्लिअर होत नाही, परत त्या पक्षात फूट पडलेली आहे, तो निर्णय परत जाईल सर्वोच्च न्यायालयामध्ये। सर, मग ठाकरेंची शिवसेना आता मग पुढे काय करू शकते? पुढे ते आता डिस्क्वालिफिकेशन पिटिशन फाईल करतील 6 सदस्यांवर व्हीप मोडला म्हणून, पण त्याचा काही त्यांची पुढची ऍक्शन त्यांची पुढची ऍक्शन राहील ती, आणि ते परत प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाईल। धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल। विधिमंडळाचे माजी सचिव आहेत अनंत कळसे सर, आणि त्यांनी या संदर्भात माहिती दिली की ठाकरेंकडे आता फारसा काही ऑप्शन नसेल, अर्थात या सगळ्यामध्ये कायदेशीर लढाई ते लढतील, मात्र कायदेशीर लढाईमध्ये अजून किती वेळ जाईल हे सांगता येत नाही। ठाकरेंच्या बैठकीमध्ये आता सध्या कायदेशीर मसुदा बनवण्यावर चर्चा सुरू आहे।